जय शिवराय। मैं इंतखाब आलम कुरैशी, शनै छत्रपति शिवाजी पक्ष का माइनॉरिटी का जनरल सेक्रेटरी मुंबई। ऑफिस में आज हमने कुछ चेंजेस किए हैं। शिवाजी महाराज की जो मूर्ति है वो हमने बाहर रखी है और आदरणीय बुद्ध जी की जो मूर्ति हमने बाहर रखी है, इसको हमने एक मंदिर का एक रूप दिया है, जिसको हम सिस्टमेटिक पूरा पाल रहे हैं। चप्पल वगैरह बाहर निकाल कर, शूज वगैरह बाहर निकालना और सिस्टमेटिक हम उसको कर रहे हैं। और उस चीज़ को हम लोग मंदिर के हिसाब से हम इसको जो भी है कार्यालय, उसको हम मंदिर के हिसाब से ट्रीट कर रहे हैं, मंदिर के हिसाब से उसका सिस्टम कर रहे हैं। आज का वीडियो बनाने का कारण यही है, मूल कारण यही है कि आज प्रचार बंद हो चुका है और मुंबई के हमारे शनै छत्रपति शिवाजी शासन पक्ष के जो कैंडिडेट है, पिंपरी चिंचवड़ पुणे के जो है, ठाणे के जो है, आप उनको सपोर्ट करें और मतदान करें। और महाराष्ट्र में मराठी का जो वो है, एक लक्ष्य है या आप उसको बोलो अस्तित्व है मराठी का, उसको बचाने की कोशिश करें। मतदान आप अपना जो मत होता है वो एक बहुत ही बहुमूल्य चीज़ है, उस चीज़ को समझें और घर से बाहर निकलें और जाकर मतदान केंद्र में जाके आप अपना मतदान करें। और सारी चीज़ों को ध्यान में रखते हुए और अपने दिमाग से, अपने दिल से जो मराठी का जो अस्तित्व यहाँ पे महाराष्ट्र में खास करके उसको बचाना है, उसको ध्यान में रखते हुए आप अपना मतदान करें। और हमने ऑफिस का जो मंदिर, शिवाजी महाराज का जो हमने मूर्ति और आदरणीय बुद्ध की जो मूर्ति हमने रखी है यहाँ पे, वो भी मैंने आपको दिखाई अभी। और हम इसको एक मंदिर के हिसाब से शिस्त को पाल रहे हैं। और हमारे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष भी शनै छत्रपति शिवाजी शासन पक्ष के यहीं पर हैं। अब मेरा जो विचार था मैंने आपके सामने रखा है, अब आपके सामने वो अपने विचार रखेंगे। अब मैं उनके पास जा रहा हूँ और वो आपके सामने अपना विचार रखेंगे। जय शिवराय। बेटी जय शिवराय। मी रुपेश शेठ हेमंत गुगळे, पाटील जैन, आज आपल्यासमोर परत येत आहे। आजपासून इलेक्शनचे प्रचार सगळे बंद झालेले आहेत। परवा इलेक्शन आहेत, बोलण्यासारखं म्हणजे काय ठेवलेलं तर नाही आहे। कुठल्या पक्षाचं नाव घेण्यात काही अर्थ नाही। आज आमचा जो पक्ष आहे शनै छत्रपती शासन, आज आमचे जे उमेदवार आहेत, जिथं जिथं उभे आहेत, आज आम्ही एक नगरसेवक म्हणून नाही, आज आम्ही तुमच्यासाठी भविष्य कसं घडवायचं आणि तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये रस्ते, पाणी, चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे शिक्षण, KG to PG, जो भ्रष्टाचार आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला लाईनीत थांबावं लागतं, ते तुम्हाला घर बसल्या कसं होईल किंवा आम्ही तुम्हाला कसं आणून देणार, ज्याचा पगार एक नगरसेवक म्हणून आम्ही घेतोय। यासाठी आमच्या पक्षातनं जे उभे आहेत त्यांना तुम्ही एक सगळ्यात पहिली अपेक्षा करतो की तुम्ही विजयी करालच, हे 100% आम्हाला अपेक्षा आहे। आणखी आमचे जे अध्यक्ष आहेत नामदेवराव जाधव आणि वर्गीस साहेब,
ह्यांचं चरित्र तुम्हाला पण माहिती आहे, एकदम साफसूत्र आहे. एक शिक्षित लोक आहेत आणि ऑलरेडी मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, पुस्तकं लिहिलेली आहेत, आज गायडन्स करतायत. आज एक इलेक्शन हा व्यवसाय म्हणून आम्ही आलेलो नाही. इलेक्शनमध्ये आम्ही ह्याच्यासाठी उतरलेलो आहे की येणाऱ्या पिढीचं भविष्य धोक्यात दिसतंय, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. रस्ते सगळीकडं खोदून ठेवले आहेत, सगळ्या रस्त्यांची वाट लावलेली आहे, ते होऊ नये भविष्यात, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. शिक्षण KG to PG सगळीकडं आज एकदम करप्ट करून ठेवलेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही आलेलो आहे. आज ह्युमन ट्रॅफिकिंग, ड्रग्स, प्रत्येक पोराच्या हातामध्ये मोबाईल देऊन त्याला नाही ते फालतू खेळ लावून त्यांच्या शिक्षणावर परिणाम, हे सगळं कसं कंट्रोलमध्ये आणायचं आहे, त्याच्यासाठी सनई शासन, प्रशासन, पक्ष आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे. पण ह्याच्याबरोबर तुम्हाला पण ह्याची दखलता घ्यायची आहे की मारवाडी, गुजराती, UP, बिहारी, दक्षिणवाला, साऊथ इंडियन, आज ह्या लोकांना मतदान न करता आज ज्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय, जिथं मराठी माणूस आहे, आपल्याला त्या मराठी माणसाला मतदान करून त्या मराठी माणसाला वर आणायचे. आज आपण आपल्या गावाला जाऊन जे काय करायचे, UPवाले त्यांच्या इथं करतायत, गुजरातवाले त्यांच्या इथं करतायत. आज मुंबई कराचीपर्यंत होती, आज मुंबई फक्त थोडीशी राहिली आहे आणि ही पण संपली ना भावांनो. तर एवढं लक्षात ठेवा, आपलं भविष्य ह्याच्या पुढं काहीच नाही आहे. हे फक्त अदानी, अंबानी, मोदी, शहा ह्यांचंच आहे. आपलं भविष्य पूर्ण संपलेलं आहे, पूर्ण. आज आपण धोक्यामध्ये आहोत. आज आपले सगळे हॉस्पिटलचे रोगराई ही फक्त अदानी, अंबानी ह्यासारख्या लोकांमुळं होत आहेत. सगळे रोड खोदून ठेवले, धूळ, माती, पाणी, घाण सगळं काय त्याच्यामुळं होतं आहे, दुसरं काही कारण नाही. आज सगळीकडं महागाई बघा कुठल्या लेवलला गेलेली आहे. कुठं 300-400 रुपयाला सिलेंडर मिळायचा, आज कुठं गेलाय. अरे आम्हाला नको ना ते 1500, नको ना आम्हाला, काय आम्हाला पाहिजे रे, फ्री सिलेंडर द्या, फ्री लाईट द्या, आम्हाला घरी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, फ्री औषधं द्या, तुम्हाला द्यायचं आहे ना फ्री, आम्हाला हे द्या. 60 वर्षात पुढच्या आजोबांना, वयस्कर लोकांना जे रिटायर होत आहेत शासकीय कामातनं किंवा असे पण काय बाहेरनं काम करून, प्रायव्हेट काम करून, त्यांच्यासाठी सुविधा बनवा. ज्यांना तुम्ही SRA म्हाडामध्ये फ्लॅट देताय तुमच्या पक्षाच्या लोकांना, आज यादी गाडा किती जणांनी भाड्यावर चढवलेत आणि किती जण स्वतः राहत आहेत. जे स्वतः राहत नाही आहेत, ज्यांनी भाड्याने चढवलेत, जे गरजवंत मुंबईकर आहेत त्यांना द्या. आज गिरणी कामगार तुम्ही सांगतायत की बाहेर हाकलले, ह्यांनी हे केले, हाकलले नाही, तुम्ही लोकांनी हाकलले, मारवाडी, गुजरात्यांनी. आज सगळ्यांना भाड्याने ठेवून तुम्ही हे केलेत, तुम्ही लिलावात विकले तुमच्या लोकांना. आज शेट्टी लोकांशिवाय बार वगैरे असेच चालत आहेत सगळे. आज सगळा काळा पैसा ह्यांना माहीत नाही कोणाकडे काय, आज काय सगळं चाललेलं आहे. आज ज्याच्याकडे SRA इथं म्हाडामध्ये लॉटरीवर घरं लागत आहेत, ज्यांनी भाड्याने दिली आहे त्यांना काढा आणि दुसऱ्या माणसाला ज्याला गरज आहे त्याला, काय हे असला प्रकार चाललाय. आज हे सनई छत्रपती शासन पक्ष आल्यावर हे करून दाखवणार. आम्ही ते करून दाखवणार म्हणजे दाखवणार. करप्शनच्या विरोधात आम्ही 100% विरोधात आहे. आम्हाला टेबला खालनं पाकिटं नको आहे ना, टेबलाच्या वरनं पाकिटं पाहिजे. आम्हाला एकच पाहिजे, जेवढा आमचा मराठी माणूस राहिलेला आहे, मग तो मुसलमान मराठी असो किंवा कुठला असो, ज्याला मराठी भाषा बोलता येते तो माणूस आम्हाला पाहिजे. आज आम्ही आमचा छत्रपतींचा, आज एक चॅनल नाही आमचा न्यूज मीडियावर, एवढे पैसे तेवढे पॉलिटिकल आहेत, सगळे आले नेते गेले छत्रपतींचे गाणे ऐकायला, त्यांची माहिती ऐकायला, गड किल्ल्यांबद्दल. आज आमचं नामदेवराव जाधवांचं म्हणणं आहे की सगळ्यात पहिली काम आपल्याला रुपेशजी इलेक्शन झाल्यावर छत्रपतींचा स्पेशल चॅनल चालू करायचं आहे, जिथं आपली नवीन पिढी छत्रपतींबद्दल सगळं काय समजू शकल. तिथं जाऊन
त्यांना ज्ञान भेटेल, गाणी ऐकायला भेटेल, गड किल्ल्यांबद्दल भेटेल, निदान जाऊ नाही शकत तेवढं तर करू शकतो. आज हे त्यांचे म्हणजे स्वप्न आहेत येणारी. आज कुठल्या माणसाची ही स्वप्न आहेत? आज कोणाला काय माहिती आहे, कोणाला काही माहीत नाही. आज पोरं उभी राहतात गल्ली बोळातनं. आज हे झालं 6 महिन्याने बघा त्याच्याकडे BMW ऑडी दिसती की नाही? तुम्हाला कळतंय तरी वळत नाही का? तुम्हाला आज कळत नाही की आपण आज रस्त्यावर आलेले, आज गुजराती मारवाडी हे सगळे बाहेरची लोक येऊन आज तुम्हाला रोडवर घेऊन आले? एवढी अक्कल नाही तुम्हाला की आज आपला मराठी माणूस अजून आपण खोला चाललो. अरे मी मारवाडी आहे, मारवाडी म्हणायला मला लाज वाटते. मी मराठी मारवाडी आहे. पहिली मी मराठी आहे, मी इथं राहतोय. माझ्या एवढी शुद्ध मराठी बोलून दाखव, मग मी सांगतो तुम्हाला. पण आज मला काही विचारायचं असेल सांगा. पण आज महाराष्ट्रामध्ये राहून मला महाराजांबद्दल 100% माहिती घ्यायची असेल, कुठं जाऊ मी, कोणाकडे जाऊ? घ्यायची इच्छा आहे, पण कुठं, कशी, कोण आहे सांगणारा व्यवस्थित माणूस? हा म्हणतो हा नाही, हा म्हणतो हा नाही. आणि मराठी भावांनो, एक व्हा. जाती धर्मामध्ये आपल्याला अडकवलं जाते. सगळं विसरा की ही जात, ती समाज, तो हे सगळे एक व्हा. एक होऊन मराठी माणसाला एकत्र आणा, एकत्र उभे राहा. ज्यांनी येणारी पिढी आपली कॅन्सरकडं, या फुफ्फुस, श्वास, रोड खोदल्यामुळं घाणेरडी धूळ, घाण पाणी, घाण अन्न, घाण धान्य, सगळं काय फर्टिलायझर, खतामध्ये सगळीकडे करप्शन आहे. आज या लोकांचा अदानीने सगळीकडे काय बनवलं आहे महाराष्ट्रामध्ये. परवा ते काय एका पक्षाचे नेते आहेत, त्यांनी काल का परवा दाखवला मॅपवर की 2014ला अदानी कुठं होता आणि आत्ता 2025ला कुठं आला आहे. विचार करा कुठपर्यंत आपण गेलेलो आहे. डोळ्यासमोर दिसतंय सगळं काय. का तर नाही, अरे चांगलं आहे रे, अरे चांगलं, अरे कुठं आहे मोकळी हवा, कुठं काय आहे? आज कुठं किती लोक मरतायत रोज. सगळं काय इन्शुरन्स पॉलिसी दिल्या, 10 लाखाचं दिलं. 10 लाखाचं काय असंच दिलं का देवेंद्र फडणवीसने इन्शुरन्स? त्याला कळालं 10 लाखाचे दिले म्हणजे एवढ्याने काय झालं, तर हा आपण कव्हर करू शकतो. आणि ते किती लोकांना माहिती आहे? महात्मा फुले योजना घ्या, हे घ्या, किती लोकांना माहिती आहे? कोणाला माहीतच नाही. 80% लोकांना तर माहीतच नाही. हॉस्पिटलवाले सांगत नाही, त्याच्यात मरतायत. सगळं काय चाललंय. अरे दखल घ्या, जागे व्हा, सगळं सोडा. आणि मी स्पष्ट सांगणार, मराठी, मारवाडी, गुजराती, मराठी म्हणतोय सॉरी, मारवाडी, गुजराती, शेट्टी, उडपी, कुठल्या पण आतर जातीचा असो, इतर जातीचा, त्याला मतदान करू नका. तुम्ही मारवाडी असाल, तुम्ही गुजराती असाल, तुम्ही मुसलमान असाल, तुम्ही सिंधी, सिक्की, कुठल्या पण याची असाल, मराठी माणसाला मतदान दाबा. त्याचं तुम्ही खाताय, ही वेळ आहे परतफेड करायची. आणि ही परतफेड आत्ता केली नाही, भविष्यात जाऊन तुम्ही रडणार की आमची चुकी झाली. आज बाळासाहेब ठाकरे नाहीत, ह्याचा खंत आहे. पण त्यांच्यासारखे बोलणारे आज दुसरे तुम्हाला ऐकवणारे कोण नाही, ह्याचा त्याच्यापेक्षा मोठा खंत आहे. पण आज महाराष्ट्राला गरज आपल्यासारखे जे आपण बाहेर न येऊन यांच्याकडं राहिलोय आणि यांच्याकडं राहून आपण भाकरी कमवतोय, खातोय. आज आपलं काम आहे ते परतफेड करायचं. जे इतर समाजाचे आपण लोक आहेत, मराठी माणसाला मतदान करणार आणि परत मराठी माणसाचं राज्यात इथं ठेवणार. गुजरातीचं नाही ना, कुठल्या जाती धर्माचं दुसऱ्याचं. आणि गुजरातला महाराष्ट्राला घेऊन देणार नाही. आणि बुलेट ट्रेन तुम्ही जे बोलताय, बुलेट ट्रेन जी निघती आहे तिथं अजून काही डेव्हलपमेंट नाही आहे. इकडनं BKC मधनं चालू केलं आहे काम. जिथं आमचं आत्ता काम चालू आहे, जिथं आहे तिथं खोदायला सुरुवात केली. आणि जिथं गुजरातला जिथं आहे ते मोकळं रान पडले, तिकडनं चालू नाही केले का? तर आमची लोक मारायची आहेत ना, आमच्या लोकांना कमी करायचे. हे तुमच्या लोकांना लक्षात येत नाही की प्लॅन बघायच्या आधी, चालू व्हायच्या आधी, हे कुठले प्लॅन आहेत, कुठली स्वप्न आहेत, कुठली काय आहेत. ब्रिज बनतायत, तुटतायत, खाली पडतायत, लोक मरतायत. कोण कोणाला काही 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 घेणं देणं नाही. आज हा पक्ष ह्याच्या काँग्रेस बरोबर जुळतोय, काय तत्व? कोण MIM बरोबर जुळतोय, काय तत्व आहेत त्यांची? कोणाची तत्व राहिली? आणि आपण बघून मजा बघते, अरे वा 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 वा, आज हा काँग्रेस बरोबर गेला, अरे वा 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 वा, MIM बरोबर. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला.
आणि आपण जे बाहेरनं आलोय ना राहिला, आपल्याला तर त्याच्यापेक्षा डबल लाज वाटली पाहिजे की आपल्या लोकांनी काय करून ठेवलंय, या बिचाऱ्या लोकांचं काय करून ठेवलंय आपण, ह्यांचा हक्क आपण सबसिडीच्या नावाखाली किती मारतोय. अरे लाज वाटते हरामचा खातो आपण बाहेरनं येऊन. यावेळी सगळ्यांना सांगतोय, इलेक्शनच्या टायमाला इतर जातीच्या लोकांनी मराठी माणसालाच मतदान करायचंय आणि सनई छत्रपती शासन जिथं असेल तिथं तर 100% करायचं, आणि जिथं उभे नाहीयेत तिथं मराठी माणूस बघूनच करायचा. आणि त्याचं वय बघा, त्याचा अनुभव आहे का बघा, त्याला शिक्षण आहे का बघा. तो काय रात्री लेडीज बारमध्ये तर जात नाही ना, माताड्या फितड्या तर चालवत नाही ना, जाऊन पुरांना गुन्हेगारीकडे तर लावत नाहीये ना, स्वतःवर त्याच्या केसेस नाही आहेत ना. त्याचं चरित्र बघा, त्याच्या घराण्याचं चरित्र बघा, आणि मग ठरवा कोणाला मतदान करायचंय. आल्या 2,000चं पाकिट 5,000चा, हा माझा भाऊ आहे, माझ्या बहिणीच्या टायमाला 20,000 दिलते. अरे ते 20,000 कामाचे नाही आहेत भावा. आज महाराष्ट्र आपलं कामाचं आहे. या कुठल्या ह्याच्यात फसू नका, काही नाही. चरित्र बघा, एज्युकेशन बघा समोरच्याचा आहे का. तो कॉर्पोरेटर आपल्याला उद्या जाऊन, आणि तो नगरसेवक निवडून आला, तो नगरसेवक नाहीये, तो आपला कामगार आहे. तुम्हाला रोज जाऊन प्रश्न विचारायचा, दिवसभर काय केले तू, त्याची आम्हाला पूर्ण बोर्डवर बाहेर तुझं शेड्यूल लिहायचं, काय केलं, कोणाकडे गेला, काय नाही. हे बंद करा. त्याचे पाया पडणे, त्यांनी आपले पाया पडले पाहिजे. नगरसेवक कसलाय, पगार कसला घेतोय तो, ह्याच्या पुढं हे सगळं बंद झालं पाहिजे. आणि ह्याच्या पुढं छत्रपतींनी खूप कष्ट करून पूर्ण हिंदुत्व उभं केलं. तुम्ही काय नाही करू शकत ना, तर कमीत कमी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महानगरपालिका आहेत, जेवढं मुंबई आहे, तिथं हिंदुत्व ठेवायचा प्रयत्न नाही. तुमच्या हातात आहे हे 15 तारखेला, हे ठेवा. आणि नाही ठेवता आलं ना तर मग तुम्ही काही कामाचे नाही आहेत, आणि तुमच्यासारखे फालतू गेलेली लोक नाही आहेत. एवढंच मी सांगतो. तुम्हाला इथं राहायचा अधिकार पण नाही, आणि येणारी पिढीच तुम्हाला जोड्याने मारणार की तुमच्यामुळं आमच्यावर हा टाईम आलाय म्हणून. एवढंच सांगतो आणि आज मी संपवतो. जास्त काय बोलण्यासारखं नाही, कारण की जास्त काय बोललो काहीतरी वेगळं निघायचं. त्याच्यामुळं जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सनई छत्रपती शासन पक्ष ह्याला तुम्ही मोठ्या प्रमाणात विजयी कराल. नामदेवराव जाधव एक सज्जन, इमानदार आणि एक हुशार व्यक्तिमत्व आहे. त्यांना डोक्यात ठेवून तुम्ही पुढं चाला. तशी लोक आली तर आपलं महाराष्ट्र 2035 पर्यंत एक वेगळ्या लेवलवर असेल. एवढंच मी सांगू शकतो. जय शिवराय.